रोज जेवणासाठी काय करावे हा प्रश्न पडत असेलच सर्वांना. टोमॅटोची चटणी इज गो टू मील फॉर एव्हरीवन आणि सोबत बटाट्याचं काप म्हणजे कामच झालं. नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी टोमॅटोच्या चटणीसाठी 5 टोमॅटो, 2 कांदे आणि 2 मिरच्या घेत आहे. मिरच्या थोड्या मोठ्याच चिरल्या म्हणजे दाताखाली येणार नाही. कांदा स्क्वेअर मध्ये चिरून घेतला आणि टोमॅटो पण स्क्वेअर मध्ये चिरून घेतला. भाजी करण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन मिरची व कढीपत्त्याची फोडणी दिली. नंतर कांदा ऍड केला व कांदा शिजावा म्हणून 1 चमचा मीठ घातले. तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता. कांदा लालसर शिजल्यानंतर त्यात टोमॅटो ऍड केले व परतून झाकून ठेवून दिले. टोमॅटो शिजून पाणी सुटलं की त्यामध्ये 1/4 टेबलस्पून हळद, 1/2 टेबलस्पून मसाला आणि 3/4 टेबलस्पून धने जिऱ्याची पावडर ऍड केली. टोमॅटो मधील पाणी आटेपर्यंत शिजवून घेतलं व त्याच्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि ओलं खोबरं ऍड करून परतून घेतलं. फायनल टेस्ट केल्यानंतर मला थोडं मीठ कमी वाटलं म्हणून चवीनुसार अजून ऍड केलं. आपली टोमॅटोची भाजी किंवा चटणी खाण्यासाठी तयार आहे. आता बटाट्याचे काप करायचे. त्यासाठी 2 बटाट्याची सालं काढून घेतली व जवळजवळ 1/2 सेंटीमीटर पर्यंत एक काप असं कापून घेतलं. एक कंटेनर घेतलं, त्यामध्ये सगळे काप ऍड करून मीठ ऍज पर टेस्ट, हळद आणि मसाला ऍड केला. कव्हर लावून कंटेनर शेक केलं जेणेकरून मसाला हाताला लागू नये व हात भगभगत नाहीत ना नेल्स मध्ये मसाला अडकून राहतो. ट्राय दिस ट्रिक, इट ॲब्सोल्युटली वर्क्स. मसाला सर्व कापांना नीट लागलाय. कोटिंग तयार करण्यासाठी मी तांदळाचं पीठ आणि रवा वापरला आहे आणि हे मिक्स करून घेतलं. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक काप त्यामध्ये कोटिंग करून तेलात शॅलो फ्राय साठी सोडले. एक एक काप नीट 2 वेळा आलटून पलटून घेतलं व आपलं काप शिजल्यानंतर काढून घेतलं. and it's done. आता जेवणाची प्लेट तयार करूया. आज मी भाजी ही भाकरी बरोबर खाणार आहे आणि त्याचबरोबर डाळ भात अँड नॉट टू मिस लोणचं आणि बटाटा काप आणि पाणी. तुम्हाला कोणतं लोणचं आवडतं तुम्ही मला सांगा. आपली प्लेट रेडी आहे. मी चालले जेवायला. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.